आणि कसं असतं ना, रीललाच माहीत असतं की तुमची रिअल सिच्युएशन काय आहे. मग त्यांनी म्हटल्यावर काय, मी तर नेहमी म्हणायचीच ना, तुमचा विठ्ठल मागे उभा आहे, माझा विठ्ठल बसलेला आहे. तुम्हाला तुमच्या आतमधली पॉवर तेव्हाच कळते जेव्हा तुमच्याकडे चॉईसच नसते. तर मला असं व्हायचं की कोणीतरी माझ्या डोक्यावर हात ठेवा आणि म्हणा की नाही तू तुझा बेस्ट करत आहे. तर हे कोण करायचं, हे माझे मित्रमैत्रिणी करायचे. बरोबर आहे. जे मी लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही ते एका रील थ्रू इतके लोक बघतात आणि मग लोक ते शेअर करतात. Let's get loud. Join the conversation. Make us proud with your sassy. नमस्कार, सॅसी सखीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. एक असा फोरम वेअर वी बिलीव्ह इन बोल्ड कॉन्व्हर्सेशन अँड रिअल कनेक्शन्स. आजकाल व्हायरल कंटेंट, इंस्टाग्राम, रील्स हे वर्ड्स खूपच बझिंग आहेत आणि त्यापेक्षाही महत्त्वाचा एक शब्द तो म्हणजे इन्फ्लुएन्सर. जे इन्फ्लुएन्सर्स असतात त्यांचं लाईफ इज नथिंग लेस दॅन सेलिब्रिटीज. पण रिअल लाईफ आणि रील लाईफ याच्यामध्ये भरपूर फरक असतो. फिल्टर्ड फोटोज, क्युरेटेड कंटेंट्स याच्या मागे एक स्टोरी असते आणि ती फारच कमी लोकांना माहिती असते. एक्झॅक्टली. तर भेटा आजच्या आमच्या गेस्टला, इन्फ्लुएन्सर, इंस्टाग्राम स्टार प्रज्ञा राऊत, जिने आपल्या क्रिएटिव्हिटी आणि ऑथेंटिक पर्सनॅलिटीने लाखो लोकांचं मन जिंकलेलं आहे इंस्टाग्रामवर. रिअल लाईफ आणि रील लाईफमधलं बॅलन्स तिने अगदी उत्तम साधलेलं आहे. बट व्हॉट इज द रिअल स्टोरी बिहाइंड दो स्टनिंग पोस्ट अँड हाऊ इज रिअल प्रज्ञा राऊत, हे सगळं आज आपण जाणून घेऊया तिच्याकडनं. प्रेझेंटिंग अनफिल्टर्ड प्रज्ञा राऊत. प्रज्ञा, तुझं स्वागत आहे सॅसी सखीमध्ये. थँक्यू सो मच. प्रज्ञा, आत्ता सगळेजण तुला एक इन्फ्लुएन्सर म्हणून ओळखतात, पण थोडं त्याच्या मागे जाऊन आम्हाला एक काय म्हणू, तुझं लाईफ बिफोर युअर मॅरेज किंवा कॉलेज लाईफबद्दल थोडं सांगशील? मी ना एका फार छोट्या शहरामधनं आहे. अमरावतीमध्ये चांदूर बाजार म्हणून एक छोटं गाव आहे, तिथनं बिलॉंग करते मी. आणि नंतर एज्युकेशनसाठी मी अमरावतीला आलेली आणि 11th-12th माझी BSc डिग्री. त्याच्यानंतर फॅशन डिझायनिंग, जरा क्रिएटिव्हिटीमध्ये जास्त इंटरेस्ट असल्यामुळे फॅशन डिझायनिंगकडे माझा जास्त फोकस होता. आणि नंतर माझं लग्न फारच लवकर झालं, ॲट द एज ऑफ 22. ग्रॅज्युएशन झाल्या. त्याच्या मागे एक स्टोरी आहे, कारण माझं लव्ह मॅरेज आहे. त्याच्यामुळे ते गावातल्या लोक, छोटं गाव असलं की लोकांना क्युरिओसिटी असतं ना. हो, फार हां, तर मग त्याच्यामुळे आम्हाला लग्न फार लवकर करावं लागलं. अच्छा. लग्नानंतर तू जसं बोललीस की तू US ला होती आणि आय गेस तू 15 वर्ष तिकडे होती. सो परत भारतात येण्याचा निर्णय कसा काय घेतला? म्हणजे युजली असं असतं की लोक तिकडे एकदा गेल्यावर आणि एवढे वर्ष राहिल्यावर तर परत येण्याचा म्हणजे निर्णय घेणं फार कठीण असतं. सो कशामुळे, कुठल्या कारणामुळे तुम्ही परत इंडियात आलात? तर आता या क्वेश्चनपासनं माझी खरी स्टोरी स्टार्ट होते, जी मी कुठेच कधी बोलले नाही. तर माझा नवरा म्हणजे मिस्टर अखिलेश कोंडे, तर त्यांना 2014 MND डिटेक्ट झालं होतं. अच्छा. आणि इट्स अ प्रोग्रेसिव्ह डिसीज. अच्छा. MND मोटर न्यूरॉन डिसीज. त्याच्यामध्ये बरेचसे प्रकार आहे, त्यामधलं ALS झालेलं त्यांना. तर आणि त्याच्यावर काही म्हणजे हे नाही आहे, आपले मेडिसिन्स वगैरे नाही आहे. तर आणि माहीत होतं की हा प्रोग्रेसिव्ह डिसीज आहे. तर मग एका दुसऱ्या कंट्रीमध्ये राहिल्यापेक्षा आपल्याच कंट्रीमध्ये जायचं आणि सेटल व्हायचं. म्हणजे काहीतरी असं अनहॅपनिंग झालं तर मग तिथे काय करायचं ना, म्हणून मग आपल्या लोकांमध्ये राहिलेलं बरं. म्हणून मग तो आम्ही डिसिजन घेतला इंडियामध्ये यायचं. तसं जर काही झालं नसतं तर मे बी आम्ही इकडे नसतो. राईट. MND म्हणजे एक्झॅक्टली काय होतं, थोडं एक्सप्लेन करशील त्याच्याबद्दल? MND म्हणजे काय असतं की बेसिकली त्याचा लॉंग फॉर्म आहे मोटर न्यूरॉन डिसीज. म्हणजे तुमच्या मेंदूपासनं जे तुमच्या बॉडीला सिग्नल मिळतात. म्हणजे आता असं आहे की माझ्यासमोर ताट ठेवलेलं आहे आणि मला जेवायचं आहे, म्हणजे माझ्या हाताला सिग्नल मिळतं की आता तुम्हाला पोळी तोडायची आहे, परत ती भाजीमध्ये डुबवायची आहे. मग ती तर जे सिग्नल पोहोचवणारे सेल्स असतात किंवा न्यूरॉन्स असतात, तर ते एक तर वीक होऊन जातात किंवा ते डॅमेज होऊन जातात. त्याच्यामुळे मेंदूपासनं जे सिग्नल तुम्हाला तुमच्या बॉडीला पोहोचत नाही, त्याच्यामुळे मग तुम्हाला पॅरालाइज होतं तुमची बॉडी. अच्छा. तर तो कसा प्रोग्रेसिव्ह डिसीज आहे. मग तो हळूहळू तुमची बॉडी
म्हणजे डिटोरेट होत जाते. या डिसीजला काही असं पर्टिक्युलर रिझन नाही आहे की हां याच्यामुळे हे होतं. ते आजपर्यंत अजून काहीही नाही. रिसर्च सुरू आहे, पण त्याला तुम्ही म्हणा की तो सुरूच आहे. म्हणजे माझं असं झालं की कोरोना सारखा एखादा डिसीज येतो आणि त्याच्यावर तुम्ही वॅक्सिन काढता आणि MND वगैरेचं प्रमाण आपल्यापेक्षा वेस्टर्न कंट्रीमध्ये जास्त आहे. तरी पण तिथे इतकं डिले का होतंय ते अजून माझ्या नाही लक्षात आलं. म्हणजे माझी उलट तिकडे ऍडव्हान्स असतं सगळं, म्हणजे मेडिकल ट्रीटमेंट्स म्हणा किंवा काय, पण तिथेही त्यांनी हेच सांगितलं की ह्याच्यावरती काही उपचार नाही. ते तुम्हाला एक म्हणून एक मेडिसिन आहे ज्याच्यामुळे ते प्रोग्रेस कमी करू स्लो प्रोग्रेशन होऊ शकतं, पण त्याचे पण नंतर परत तुमच्या बॉडीवर साईड इफेक्ट आहे. त्याच्यामुळे आम्ही ते कधीच गेलो नाही. अच्छा. आणि आता इतके वर्ष US मध्ये राहिल्यावर अँड देन देर इज व्हेरी डिफिकल्ट रिझन फॉर यू टू कम बॅक टू इंडिया. म्हणजे ऑलरेडी एक चॅलेंजिंग फेज लाईफचा स्टार्ट झालेला होता आणि त्याच्यानंतर लहान मुलासोबत परत इंडियाला सेटल व्हायचं. तुला बरेच चॅलेंजेस फेस करावे लागले असतील, त्याच्याबद्दल बोलशील काही? खूप चॅलेंजेस. म्हणजे एक असं होतं की एक सॉफ्टवेअर इंजिनियर ज्यांनी लाईफमध्ये कधीच हे माझ्याकडनं होत नाही हे असं म्हणजे त्याला नाही मान्यच नाही. म्हणजे त्याचं असं होतं की तो बोर झाला की इंटरव्ह्यूज द्यायचा. म्हणजे अपॉर्च्युनिटी टिपिकल किडा कम्प्युटर इंजिनिअरिंग मधला, म्हणजे तो अभ्यासातला किडाच होता. तर आता एक इंजिनियर आणि तो 0पासनं त्यांनी स्टार्ट केलं आपल्या US मध्ये आणि परत त्याच्या काही हे होत्या की मला जसं US मध्ये स्वतःचं घर घ्यायचं आहे. तर पहिले मला त्याला सांभाळणं की घर घ्यायचं की नाही घ्यायचं, कारण असा डिसीज आपल्याला झालेला आहे की ज्याच्यातनं आपण आता रिव्हर्स घेऊच शकत नाही. राईट. तर मला तेही होतं की मला त्याचे स्वप्न अधुरे नाही ठेवायचे आहे. परत माझा मुलगा, आणि जेव्हा हा डिसीज हे झाला तेव्हा माझा मुलगा फक्त 3 वर्षाचा होता. अच्छा, खूपच लहान होता. तर तरी आम्ही US मध्ये स्वतःचं घर घेतलं. इव्हन तुम्ही बघितलं असेल की तिथे ना बेसिकली लोक सेकंड हँड होम घेतात, पण याचं होतं की नाही मला स्वतःच्या यांनी बांधून घ्यायचं आहे. ते एक नवीन चॅलेंज होतं नवीन कंट्रीमध्ये. परत याचं प्रोग्रेशन चालू झालं होतं, म्हणजे याला चालायला वगैरे त्रास होणं चालू झालेला होता. ते आम्ही सगळं केलं. सेकंड ओपिनियन घ्यायचं म्हणून आम्ही दुसऱ्या डॉक्टरकडे गेलो. त्या दिवशी माझ्या घराचा हाऊसवॉर्मिंग पार्टी होती. दुपारी हा रिपोर्ट घेऊन आला आणि तरी आम्ही संध्याकाळी सगळ्यांचं स्वागत करत आहे. रियालिटी आम्हाला माहीत आहे. आणि मग ते झाल्यानंतर 5 वर्ष आम्ही त्या घरामध्ये राहिलो. म्हणजे एक हे क्लिअर झालं की नाही त्याला त्याच्या लाईफमध्ये ते अचीव करायचं होतं, ते त्यांनी केलं. एक ड्रीम अकम्प्लिश्ड झाला. परत मग इंडियामध्ये आलो. परत इतकं सगळं वाइंडअप करून इंडियामध्ये या परत मुलगा मोठा होत होता. मुलांसाठी पण चॅलेंजिंग असतं, कारण त्यांनी जन्मापासून तिकडचं सगळं एज्युकेशन सिस्टम इटसेल्फ किती डिफरंट असतं ना तिकडचं. अरे परत लोकांची बोलण्याची पद्धत, वागण्याची पद्धत आणि खूप फरक पडतो. आपण कसं आहे की आम्ही हे सगळं बघून US ला गेलो होतो, त्याच्यासाठी हे सगळं नवीन होतं. तर परत मग माझ्या नवऱ्याने इथे आलो आम्ही, त्याची स्कूल बघितली. मग हे ठरवलं दोघेही बाप लेकांना पुण्यामध्ये शिफ्ट व्हायचं नव्हतं, कारण त्यांना घर पाहिजे होतं. आणि शौनकचं असं म्हणणं होतं की US सारखं घर कराल तरच मी इंडियामध्ये येईल, कारण त्याची बुद्धी एवढी नव्हतीच की आपण इंडियामध्ये का मूव्ह होतोय. बरोबर आहे. तो त्याच्या बुद्धीने म्हणत होता मला ते ओले बाथरूम आवडत नाही, मला ते ड्राय आणि वेट ते सगळं वेगळं पाहिजे. प्रॉब्लेम असतो मुलांचा US वरून आल्यावर त्यांना. आता कसे की हे खेड्यातल्या लोकांना ऐकायला खूप अजब वाटतं, पण आता तुमचे रिलेटिव्ह असेल, तुमचे फ्रेंड्स असेल, तर ते तुम्हाला सांगत असेल की हे रिअल लाईफमध्ये होते. हे त्या मुलांना नाही ना, नाहीच होत. तुम्हाला जर सडनली कोणीतरी म्हटलं की आता तुम्हाला भाकरी मिळणार नाही, तुम्हाला रोज पिझ्झाच खायचा आहे, तर तुम्ही नाही खाऊ शकत ना, कारण तुमचे टेस्ट बड तसे झाले. तसंच त्या मुलांचं पण होतं. राईट. तर मग इथे आलो आम्ही, पूर्ण ते प्लॉट वगैरे घेऊन त्याची स्कूल बघून परत US ला गेलो आणि तिथनं आम्ही इथलं घर बांधायला सुरुवात केली. म्हणजे आमचं जे घर होतं ते पूर्ण माझ्या नवऱ्याच्या डोक्यातलं. म्हणजे माणूस खूप हुशार म्हणजे माझे जावई आहे लहान, त्यांना म्हणाला पेपर घे, पेन घे, इतका स्क्वेअर फूटचा प्लॉट. त्यांनी पूर्ण ते डोक्याने त्याला चित्र काढून दाखवलं, हे इथून इतक्या फुटावर हे सगळं असं. आणि 2 वर्षानंतर मग मध्ये कोरोना आला. मग कोरोनाच्या त्या पीक पिरियडमध्येच आम्ही
इंडियामध्ये मूव्ह झालो. ते थोडं आम्हाला डिफिकल्ट गेलं कारण त्याची इम्युनिटी जरा हे झाली. त्याला इंडियामध्ये परत आणा. परत आमचं असं होतं की पूर्ण घर रेडी करायचं आणि डायरेक्ट स्वतःच्याच घरात मूव्ह व्हायचं. पण ते कोरोनामुळे मग काही सामान मिळत नाही आहे, सगळीकडे लॉकडाऊन वगैरे, ते बरेचसे प्रॉब्लेम होते. म्हणजे चॅलेंजेस येतच होते. राईट. मग ते कसं तरी झालं पूर्ण. आणि पहिलाच पेशंट निघाला डेल्टाचा अमरावतीमध्ये. हो राईट. त्या दिवशी आम्ही नागपूरला लँड झालो. आम्ही नागपूरला लँड, परत यांनी डिस्ट्रिक्ट ते लॉक करून टाकल्या बाउंड्रीज सगळ्या. आणि आम्ही हॉटेल बुक केलं आणि तिकडून आमचे मित्र, त्यांनी कधी महाराष्ट्रामध्ये अमरावती ऐकलं नव्हतं कोविडमध्ये. आणि प्रज्ञा अमरावती में गई आहे, तर सगळ्यांना काळजी की ही तर नाही ना. हो, आणि इकडच्या लोकांना तिकडनं कोणीतरी ट्रॅव्हल करून आलंय म्हणजे हे इतकं बेकार वातावरण होतं. अगं आम्ही US मध्ये खाऊन पिऊन मस्त राहायचो आणि न्यूज बघून बघून घरच्यांना हार्ट अटॅक यायचे कामं. भाजी मिळत नाही, हे मिळत नाही, अरे व्हिडिओ कॉल करून दाखवावं लागायचं, हे बघा सगळंच आहे, असं काही नाही, ते कुठल्या तरी रॅन्डम न्यूज चालवत आहे आणि तुम्ही पॅनिक होताय. आणि इंडियामध्ये ते न्यूजच. त्याच्यामुळे ते झालं. मग आलो आम्ही इथे. 7-8 महिने आम्ही रेंटनी राहिलो. तेही फार कठीण होतं आम्हाला सगळं ऍडजस्ट करणं. पहिले तर हॉटेलमध्ये राहिलो, मग त्यांनी हॉटेल पण सगळं सील करून टाकलं महानगरपालिकेने पेशंट निघाल्याबरोबर. मग काही रिलेटिव्हकडे राहिलो काही दिवस, मग रेंटनी राहिलो 5-6 महिने. मग ते घर पूर्ण कंप्लीट केलं. मग नवीन घरामध्ये मूव्ह झालो. परत ते मूव्ह झालो, परत मुलासाठी सगळं नवीन, शाळा आणि सगळं आणि फ्रेंड सगळं त्याचं सुटलं. सगळं ते जुनं सगळं सुटलं. इथे लँग्वेज बॅरियर आणि परत शेजार. आमच्या घरापेक्षा तुमच्या घरात काय चालू आहे त्याच्यात आम्हाला जास्त इंटरेस्ट आहे. ते माझ्या मुलाला कळायचंच नाही की हे लोक मला असेच का विचारतात, यांना नेहमी आपल्याच घरी काय यायचं असतं. कारण इतके वर्ष मी त्या डिसीज सोबत US मध्ये राहिली, पण मला कधी कोणी असं इतकं म्हणजे डिटेलमध्ये गेलं नाही. ओके. फ्रेंड राहतात आजूबाजूला, ते माझ्या घरी येतात, मला हेल्प लागली की मी त्यांना हेल्प मागते, ते मला हेल्प करते. का कसं कशासाठी कोणी कधी विचारलं नाही. त्याच्यामुळे मला माझ्या मुलाला खूप क्युरियस असतात. हा इकडे कारण कामं नाही ना. तुम्ही डोकं बिझी ठेवा, तुम्हाला वेळच नाही दुसऱ्याच्या घरात काय चालू आहे बघायला. आणि मी सतत बिझी, कारण माझा नवरा नाही म्हटलं तरी 75% तोपर्यंत माझ्यावर डिपेंड होता. तेवढा तो डिसेबल झालेला. म्हणजे मी त्याला व्हीलचेअरवरच आणलं US मधनं. आणि मग झालं. मग नवीन घर आम्ही आमच्या ह्याच्यात होतं. तेच होतं तिथे की आम्हाला एक तर हा डिसीज ऍक्सेप्ट करा, नाहीतर मग रडत बसा. एक्सेप्टन्सच मोठी गोष्ट आहे. म्हणजे नाहीतर हेच होतं ना की कसं माझ्यासोबतच का झालं हे, असं ते यायचं आमच्या डोक्यात. नाही, ऑफकोर्स येतं, बट द मोमेंट यू ऍक्सेप्ट इट थोडं इझी जातं. डील तर एनिवेज करायचं आहे. आणि हा डिसीज आम्ही कधी ऐकलाच नव्हता. म्हणजे खूपच रेअर आहे, खूपच राईट. आणि त्याच्यावर मेडिसिनच नाही म्हटल्यावर कोलंबिया युनिव्हर्सिटी ऑफ न्यूरोलॉजिस्टमध्ये त्याची ट्रीटमेंट चालू होती. तिथेच काही उपाय नाही म्हटल्यावर मग पुढे वर्ल्डमध्ये काही शक्यच नव्हतं. तू एवढे वर्ष US ला राहून इंडियात आली आणि हे सगळं सेटल करणं, मुलाची शाळा, नवीन घर आणि हे सगळं, या सगळ्यांमध्ये इंस्टाग्रामवरती रील करावी किंवा इंस्टाग्रामवरती ॲक्टिव्ह व्हावं हे केव्हा वाटलं तुला? जेव्हा US मध्ये लॉकडाऊन लागलं होतं तेव्हा टिकटॉक एक प्रकार होता. त्याच्यावर मी आणि माझा मुलगा बऱ्यापैकी ऍक्टिव्ह होतो. कारण तेव्हा कसं व्हायचं की कुठे घराबाहेर जायचं नाही, कारण आम्हाला जर कोविड झाला तर अखिलेशला त्याची भीती आहे. त्याच्यामुळे माझी ना सगळी ग्रोसरी वगैरे माझ्या मित्रमैत्रिणी आणून द्यायचे किंवा आम्ही ऑनलाईन हे करायचो. तेव्हा मी आणि माझा मुलगा 7 महिने घराबाहेरच नाही निघालो. तर ते मग ते टिकटॉक परत ते चायनामधनं आलं, तर ते शाळेत मुलाला कळलं, तेव्हा तो छोटा होता ना, की चायनाने आपल्याला कोरोना पाठवला, अशी त्याची त्यांनी पूर्ण अकाउंट सगळं डिलीट करून टाकलं की आपल्याला आता हे करायचं नाही आहे. आणि त्याच्यानंतर आम्हाला इंडियामध्ये मूव्ह व्हायचं होतं, तर ते सगळं मुव्हिंगमध्ये बरेचसे दिवस गेले. नंतर आम्ही इंडियामध्ये आलो, थोडं सेटल झालो. आणि माझी एक पहिलेच हे होती की माझ्या घरी फोन केल्याशिवाय कुठलेही रिलेटिव्ह म्हणा किंवा फ्रेंड्स म्हणा ते येणार नाही. कारण मी एक 80% 75% डिसेबल माणूस हँडल करत आहे. बरोबर. वन हँड.
कारण मला कुठलीच हेल्प नव्हती. आम्ही बेसिकली असं विचार केला होता की इंडियामध्ये आल्यानंतर आपल्याला खूप हेल्प मिळेल फिजिकली, पण ते तसं झालं नाही. म्हणजे कोरोनामुळे तर मग ते खूप येऊन पडलं माझ्यावर. एक तर इतकं मोठं घर, तिथे बसून आम्ही विचार केलेला की 4-5 नोकर ठेवू, मस्त असं सिरियलमध्ये जशी दिसते तसं असं बसू पडतं. पण ते सगळं उलटच झालं आणि परत धूळ हे सगळं. तर ते म्हणजे शॉकिंगच होतं ते सगळं. आणि अखिलेशचं सगळं आटपून, शौनकचं आटपून ते सगळं बघा. आणि ते होतंच की रिलेटिव्ह येणार नाही. आणि माझा अखिलेशमध्ये खूप वेळ जायचा, म्हणजे कारण सगळं मी त्याचं करत होती. फक्त एक होती की माझी प्रायोरिटी शौनक होता, कारण अखिलेश समजून घेऊ शकतो, शौनक समजून घेऊ शकत नाही, लहान होता तो. आणि त्याच्यासाठी सगळं नवीन होतं. हो, त्याच्यासाठी ऍडजस्ट होणं हे खूपच मोठी गोष्ट होती. म्हणजे मुलं बोलून दाखवू नाही शकत. कुत्र्याला जर तुम्ही हाकललं तर ते पोरगं अर्धा तास रडायचं की तुम्ही कुत्र्याला मारता कसे, तुम्ही कुत्र्याला हाकलता कसे, कारण त्यांनी हे सगळं बघितलंच नव्हतं ना कधी. तर मग आता बाहेर तर कुठं जायचा प्रश्नच नव्हता. मग स्वतःला खुश ठेवायचं, दुसऱ्याच्या याच्यात लुडबुड करायची नाही आणि निगेटिव्हिटी घ्यायचीच नाही बाहेरची. घरातच राहायचं आणि ऍक्सेप्ट केलंच होतं आम्ही. त्यामुळे प्रत्येक दिवस आपला आनंदात घालवायचा. जे आहे ते या मेमरीज राहणार आहे शेवटी आपल्यासोबत. आणि तशाही आम्ही दोघांनी खूप छान मेमरीज आमच्या आहेत की ज्याच्या भरोशावर आम्ही अख्खं लाईफ काढू शकतो. तर मग घरी बोर व्हायचं ना, थोडा वेळ मिळायचा त्याच्यामध्ये, बोर व्हायचं. मग याला फोन कर, TV बघ, ते केल्यापेक्षा ते इंस्टाग्राम नवीन नवीन करून बघितलं. तेव्हा मी डब व्हिडिओ बनवायची. अच्छा. तर मग ते झालं. मग फॉलोअर्स वाढायला लागले लोकांना. मग माझी एक फ्रेंड आहे प्रीती वैद्य म्हणून, ती मला म्हणाली तुला ना देवाने जरा बरा चेहरा दिलाय, तर ना तू इंस्टाग्राम हे आता तू तुझ्या आवाजात तुझा एक्सपिरियन्स सांगून चालू कर. तर तिच्या फोर्समुळे मी ते चालू केलं आणि ते बऱ्यापैकी छान वर्कआउट झालं. म्हणजे डोकं पण बिझी झालं, लोक ओळखायला पण लागले आणि घरचं सगळं आटपून, असे ऑफिसची पण नाही की 11 वाजता जावंच लागतं 5 वाजता. तर असंही काही नाही. आणि अखिलेशचा सपोर्ट होताच. तुला आठवतं तुझी पहिली रील कुठली व्हायरल गेली आणि तू इमॅजिन केलं होतं की ही रील सडनली इतकी किंवा जेव्हा तू स्टार्ट केलं तेव्हा तुला वाटलं होतं की तुला इतके 150K प्लस फॉलोअर्स होऊन जातील आणि नाही, इट विल कीप ग्रोईंग एव्हरी डे? कधीच वाटलं नाही मला हे. कारण मी ना ते माझ्या एंटरटेनमेंटसाठी करत होती, इट्स जस्ट कॅज्युअली. आणि तुझा जो तू टिपिकल एक डायलेक्ट तो कॉन्शियसली चूज केला होता की म्हणजे टिपिकल विदर्भातली तुझी स्टाईल आहे बोलायची रीलवरती स्पेशली? विदर्भातलं आहे मग मनान सांगितलं नाही, ते आम्ही लहानपणापासून ऐकत आलेलो आहे. आजी म्हणायची हे बघ आता एकदा सांगते परत सांगणार नाही, आई म्हणायची. तर ते असंच 2 रीलमध्ये मी सहज म्हणून गेले आणि माझ्या मुलांनी ते पकडलं आणि त्यांनी मला सांगितलं की मम्मी आता हे ना तुझं स्टेटमेंट लाईन आहे की याच्यानंतर तुझी रील पुढे म्हणजे जायलाच नाही पाहिजे. हे म्हटलं म्हणजे तुझी रील संपली. आणि पहिली माझी व्हायरल रील बहुतेक ती पण डबवालीच होती की दिवाळीच्या याच्यातली एक रील होती की लाडू चिवडा खाऊन जर तुम्ही माहेरी जात असाल तर त्याचा चकना व्हायला वेळ लागणार नाही, म्हणून माहेरी लवकर जाऊन परत या, नाहीतर मग सांगितलं. नाईस. ओके. आणि आता ना इंस्टाग्राममध्ये पण बरंचसं कंटेंट कॉपी होणं किंवा कॉम्पिटिशन किंवा अशा बऱ्याच गोष्टी आहे. म्हणजे बऱ्याच वेळा एखादी कोणाची रील व्हायरल झाली किंवा एखादा इन्फ्लुएन्सर फेमस होतो आहे, सो पीपल स्टार्ट कॉपिंग कंटेंट त्याच प्रकारचं हे करायला. सो त्याचं काही एक्सपिरियन्स आहे तुला? म्हणजे व्हॉट वॉज युअर एक्सपिरियन्स तुझ्या या इंस्टाग्रामच्या जर्नीमध्ये? नाही, मला कोणी कॉपी केलं तर ते मला आवडतं. इट्स अ काइंड ऑफ व्हॅलिडेशनच आहे तुमच्या कामाला. आणि जर मला कॉपी करून जर तिला आनंद मिळत असेल किंवा फॉलोवर मिळत असेल तर मला काही असं वाटत. तेवढं माझ्या याच्यात जरा ते काय म्हणते समजदारीपणा आलेला आहे. आणि जेव्हा माझी सुरुवात होती ना तेव्हा मी बऱ्याचशा लोकांना म्हणजे गायडन्स मागितला, तेव्हा मला तो मिळाला नाही. पण आता जेव्हाही नवीन लोक मला विचारतात तर मी त्यांना सांगते की हे असं करा, ते तसं करा. आणि माझं एक आहे की करिअर नाही आहे इंस्टाग्राम म्हणजे. बरोबर. माझी फर्स्ट प्रायोरिटी मुलगा, नंतर माझं घर, नंतर मी, नंतर इंस्टाग्राम. म्हणजे करिअर नाही आहे ते माझं. त्याच्यामुळे ती एक इन्सिक्युरिटी पण नाही आहे ना सध्या. मिळालाय असा
प्लॅटफॉर्म तुम्हाला की तुम्ही घरी बसून काहीतरी करू शकता तर तुम्ही करा. कारण बऱ्याचदा असं होतं, आता मला त्या फॉलोअर्सचा वगैरे एकच म्हणजे माझ्या याच्यात यूज होत आहे की जे मी लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही ते एका रील थ्रू इतके लोक बघतात आणि मग लोक ते शेअर करतात आणि ते म्हणजे ते काही असू दे. आता माझी लेटेस्ट रील होती की जर तुम्ही आता जसं झालं ना की जूनपासून शाळा लागणार तर तुम्हाला मुलांचे ॲडमिशन जानेवारीत घ्यावं लागणार. तर मला हे लोकांना सांगायचं होतं की नुसतंच शाळेचा तामझाम, ती इंग्लिश बोलणारी रिसेप्शनिस्ट तसं बघून नका शाळा चूज करू. एक्झिस्टिंग पॅरेंट्स जे आहेत त्यांना विचारा की खरंच शाळा चांगली आहे का. कारण नुसतं गव्हर्नमेंटला दोष देण्यात काही पॉईंट नाही आहे. तुम्ही जेव्हा खरे रिव्ह्यूज द्याल नवीन पॅरेंट्सला तेव्हा त्यांना ते कळेल. नक्कीच. आणि लोकांचं असं असतं की तुम्ही 60,000 फी देता का, आम्ही 1,00,000 देतो. याच्यात काही पडलेलं नाही आहे. पर्सनली लक्षात फॅसिलिटीज वाढवल्या की फीज आणि काही फॅसिलिटी, अशा काय फॅसिलिटी देणार आहे तुम्ही मुलांना? तुम्ही म्हणजे कुठल्या फॅसिलिटी बद्दल बोलत आहे? जिथे ग्राउंड नाही तिथे तुम्ही स्पोर्ट्स घेत आहात, याच्यापेक्षा अजून काय फॅसिलिटी? राईट. म्हणजे मला असं वाटतं की आता ना गव्हर्नमेंट आणि लोक याच्यापेक्षा आपण स्वतः काय भूमिका घेत आहे त्या स्टेजला आपण पोहोचलेलो आहे. की तुमची शाळा जर तुम्हाला म्हणते की लायब्ररीची फीज आहे, स्पोर्टची फीज आहे आणि लायब्ररी तुमच्या शाळेत आहेच नाही तर हे पॅरेंट्सनी बोलायला पाहिजे ना. लावल्या जाते म्हणजे विनाकारणच फीज लावत आहे, तुम्ही देत आहे. तुम्ही एक वेगळ्याच याच्यामध्ये आहे की माझं मुलगा या इंटरनॅशनल स्कूलला जात आहे, परत तुमचं मुलगा जे शिकत आहे ते घरी आल्यावर तुम्हाला जर त्यांनी विचारलं तर ते तुम्हाला एक्सप्लेन करता येणार आहे का, याच्यावर पण हे पाहिजे ना. कारण आता आपली जबाबदारी आपल्यालाच घ्यायची आहे. आज मी US मध्ये बघत आहे की 70% सायंटिस्ट इंडियन आहे आणि ते तिथे आहे. कितीतरी सॉफ्टवेअर इंजिनियर्स, डॉक्टर ते US मध्ये आहे. ते का तिथे आहे ते समजून घ्या आणि स्वतःची जबाबदारी. तर तू एक इन्फ्लुएन्सर, एक होममेकर, ऑब्व्हियसली पेरेंट, हे सगळे रोल अगदी व्यवस्थितपणे पार पाडतेस. पण तुला या सगळ्याच्यात आणि ऑफकोर्स चॅलेंज आहेत बिकॉज यू ऑलरेडी हॅव अ वन पर्सन हू इज कम्प्लिटली डिपेंडंट ऑन यू. तर याच्यात तुला फ्रेंड्सकडनं किंवा फॅमिलीकडनं सपोर्ट मिळतो की आणि कसा मिळतो? फॅमिलीपेक्षा मला फ्रेंड्सचा सपोर्ट खूप होता आणि आहे. म्हणजे तो कसा की जेव्हा हा डिसीज डिटेक्ट झाला तेव्हा माझ्यासोबत फॅमिली नव्हती, तेव्हा माझ्यासोबत फ्रेंड्स होते. बरोबर. आणि तो नाही म्हटलं तरी एजचा फरक पडतो. म्हणजे तुमची माझी विचार करण्याची पद्धत सारखी असेल ते आई बाबा नाही करू शकत. ती जनरेशन गॅप जी आपण म्हणतो. तर तिथे कसं झालं की सगळेजण आपल्याच विचाराचे किंवा आपल्याच एजचे म्हण किंवा गुगलवर तुम्हाला वाचलं की कळून जातं. त्याच्यामुळे लोक जास्त डिटेलमध्ये जात नाही की हे असंच का, हे तसंच का, कारण त्यांना कळतं की हे MND आहे. ज्याला कळत नसेल तो गुगलवर हे करू. इथे आल्यानंतर काय झालं की जी ती मॅच्युअर प्रज्ञा जिने तो डिसीज ॲक्सेप्ट केला ते नातेवाईकांना असं आयतच मिळालं. त्यामुळे त्यांना ती जास्त मेहनतच म्हणजे तिला आता सावरा बा किंवा ते करावं नाही लागलं. आणि कसं होतं की तेव्हा जे माझ्या मित्रमैत्रिणींनी मला सावरलं तर त्यांना खरी प्रज्ञा माहिती आहे की आज जी प्रज्ञा आहे ही तेव्हा कशी होती आणि ती आज कशी आहे. बरोबर. म्हणूनही ते सगळे मित्रमैत्रिणी माझ्या सोबत आहे आणि आजही सोबत आहे. त्यांनी तो एक जर्नी बघितलाय ना, त्यांनी माझा पूर्ण जर्नी बघितलाय, आमच्या दोघांचा पण. आणि होतं म्हणजे तेच आमच्या सगळ्यांसाठीच खूप कठीण काळ होता. बरोबर. पण माझे मित्र मला म्हणतात की तू आमच्यासाठी एक्झाम्पल आहे. खरंच. राईट. आणि इकडे आलं तर कसं होतं ना की तुझं ते कर्तव्यच आहे, ते तुला करावंच लागणार. म्हणजे माइंडसेटच एकदम चेंज ना. आणि कसं होतं की तुला काही आजार झालाय तर सगळी सिंपती तुलाच मिळते. हो. तुझ्या केअरटेकरचं तर कोणी विचारच करत नाही. ती जबाबदारी म्हणजे मी जर त्या माणसावर 100% डिपेंड आहे आणि आता तो माणूस माझ्यावर 80% डिपेंड आहे म्हणजे माझ्या लाईफमध्ये किती मोठा चेंज आहे. राईट. तर मला असं व्हायचं की कोणीतरी माझ्या डोक्यावर हात ठेवा आणि म्हणा की नाही तू तुझा बेस्ट करत आहे. तर हे कोण करायचं? हे माझे मित्रमैत्रिणी. बरोबर आहे. आणि ते सेम एजचे असल्यामुळे कदाचित जसं तू म्हटलं की ते जास्ती चांगलं समजू शकतात किंवा त्यांनी सगळं बघितलं होतं त्याच्यामुळे कदाचित. आणि त्यांनीही बघितलं, माझ्या नवऱ्यानेही बघितलं की तू तुझा 100% दिलाय. राईट.
कारण पण कसं आहे ना, काही गोष्टी आपल्या हातात नसतात. प्रज्ञा, इन्फ्लुएन्सर्सला एक मेजर प्रॉब्लेम मला असं वाटतं जो फेस करावा लागतो इज इंटरनेटवर ट्रोलिंगचा. तू फेस केलाय? हो, बऱ्यापैकी केलाय. काय एक्सपिरियन्स होता, कसं डील केलं? तो माझ्यासाठी ना लाईफ चेंजिंग होता. म्हणजे मी लोकसभेचं प्रमोशन केलं आणि ज्याचं मी प्रमोशन केलं ती पण एक लेडी, नवनीत राणा. आता सगळ्यांनाच माहीत आहे नवनीत राणा, हिंदू शेरनी म्हणून सध्या हे आहे. आणि माझी ती आयडियल आहे. तर मी त्यांचं प्रमोशन केलेलं लोकसभेला. त्याच्यावर मला इतकं भयानक, म्हणजे BJPचं मी पहिल्यापासूनच करायची, US मध्ये असताना सुद्धा. तेव्हा मी त्यांचं प्रमोशन केलं आणि पहिलीच पोस्ट मी टाकली आणि मला इतकं बेकार ट्रोल केलं गेलं की मी म्हणजे बोलूही नाही शकत. ते आता म्हणजे असं मी 3-4 तास एकदम सदमे में की असंही कोणी काही बोलू शकते. मग माझं रडणं, ते माझा नवरा म्हणाला, हे बघ, हे तुला करायचं होतं, तुझ्यावर जबरदस्ती नाही, तुझ्यासाठी. कारण आपण ऑलरेडी एका प्रॉब्लेम सोबत डील करत आहे. आपल्या घरासाठी तुझा मेंटल पीस जास्त आवश्यक आहे. बरोबर. आणि ही तुझी चॉईस आहे की तुला करायचं की नाही करायचं. तर मी म्हटलं, तू काय म्हणशील? तर तो म्हणाला, माझं एकच म्हणणं आहे की तू हे करायला पाहिजे, कारण हे जर तू केलं तर प्रज्ञा राऊतमध्ये काहीतरी अजून ॲड होईल. तुझ्यात पेशन्स येईल, तुला लोकांना इग्नोर कसं करायचं ते कळेल, म्हणजे हे काहीतरी ऍड होईल. ही तुझी गरज नाही आहे, पण मला वाटतं हे तू करायला पाहिजे. मग त्यांनी म्हटल्यावर काय, मी तर नेहमी म्हणायचीच ना, तुमचा विठ्ठल मागे उभा आहे, माझा विठ्ठल बसलेला आहे. निगेटिव्ह कॉमेंट्स वगैरेला कसं हँडल कर, म्हणजे येतच, नॉट नेसेसरी एव्हरीबडी वुड अप्रिशिएट. कोणीतरी काहीतरी आपली कुठे भांडण झालं, तुमची रील पण व्हायरल होत नाही ग जितके निगेटिव्ह. एखाद्या ह्याच्यात तू चुकीचं स्पेलिंग लिही किंवा तू चुकीचं काहीतरी बोल तर लोक तुम्हाला लगेच व्हायरल करतात, ते व्हायरल करतात. त्यामुळे ते व्हायरल होऊन जातं. मग त्यांना कळत नाही की त्यांचं इंटरॅक्शन इज अ गिव्हिंग यू ट्रॅक्शन. ते होतं. आणि मला ना याचं नावं वाटतं की बऱ्यापैकी बायकाच याच्यात जास्त हे असतात. तुला बाई वेळच कसा मिळतो इतका, तुला काय करायचंय, तू बघ, जसा तुला रील बघायला वेळ मिळत आहे, मला बनवायला वेळ मिळत आहे. मला नाही ना ते कोणाची सून तिने तिच्या सासूशी काय केलं, मला नाही ना त्याच्याशी लेणं देणं. मला जर आता बऱ्याचशा मैत्रिणी म्हणाय, तू आम्हाला कॉल करत नाही, तुला रील बनवायला वेळ आहे. पण तुम्हाला कॉल करून जर माझा माइंड अपसेट होत असेल तर मी माझ्या रीलच करते ना, कारण मी ऑलरेडी बऱ्याचशा गोष्टीसोबत डील करत आहे. आणि कसं असतं ना, रीललाच माहीत असतं की तुमची रिअल सिच्युएशन काय आहे. राईट. जनरली माझं असं होतं की मी जेव्हा अपसेट असते किंवा मी रडते तेव्हा मी रील्स बनवते. कारण कसं की मी कुठल्या कारणासाठी रडत आहे किंवा कुठल्या कारणामुळे अपसेट आहे ते कारण माझ्या डोक्यातनं मग निघून जातं. आणि बऱ्याच वेळा मला असं व्हायचं की आता मला रडायचं आहे, पण मी नवऱ्यासमोर रडू शकत नाही, मी मुलासमोरही रडू शकत. कारण अजूनही हे आहे की माझ्या मुलाला ती रडणारी मम्मी त्यांनी बघायलाच नाही पाहिजे की माझी मम्मी रडत आहे. बरोबर. आणि परत नवऱ्याजवळ रडलं की त्याला पण हे व्हायचं ना. राईट. आणि याच्यातही मी तुम्हाला सगळ्यात मोठ्या गोष्टीचा आज हे करत आहे की माझ्या नवऱ्याने मला 10 वर्षाचा प्रवास होता त्याचा MNDचा. आणि MND 10 वर्ष म्हणजे बिग डील आहे. आमचा एक ग्रुप आहे, त्याच्यामध्ये आम्ही जवळपास 400 ते 450 लोक आहेत जे MND ज्यांना ऑलरेडी आहे ऑल ओव्हर इंडिया. हां, अच्छा. हिलिंग MND म्हणून त्याचं पेज आहे इंस्टाग्रामवर पण आणि यूट्यूबवर. तर आम्ही त्याच्यावर इन्फॉर्मेशन शेअर करत असतो. कारण प्रत्येक एरियामध्ये कोणी असतं ना की कधी कधी मोठमोठे डॉक्टर जे करू शकत नाही ते छोटे डॉक्टर करतात वगैरे असं. त्याच्यामुळे आम्ही ते सगळं तेवढा ग्रुप एका ठिकाणी आणलाय. किंवा गायडन्स पण मिळतो. गायडन्स पण मिळतो. आणि कसे त्याच्यात पण स्टेजेस असतात. बरोबर आहे. आता पहिले जसं माझ्या नवऱ्याला चालण्याचा त्रास झाला, नंतर जेवायचा त्रास व्हायचा, नंतर ब्रीदिंग, सॉल्विंग, ते असं वाढत जातं. मग वेगवेगळ्या स्टेजला तुम्ही कसं कसं हे करू शकता. तर इतक्या मोठ्या याच्यावर म्हणजे आम्ही तो ग्रुप बनवला आणि त्याच्यावर मग आम्ही ते डिस्कस करायचो. तर निगेटिव्ह कमेंट्स बघ कशावरही येऊ शकते, कशावरही, म्हणजे त्याला काही मागचा पुढचा हेच नाही आहे. पण मी ना
जनरली रिप्लाय करते निगेटिव्ह कमेंटला. मला खूप लोकांनी सांगितलं की रिप्लाय करायचं नाही, अटेन्शन द्यायचं नाही. ॲक्च्युली यू शुड रिप्लाय. माझ्याकडे जर वेळ असेल ना, म्हणजे दिवसातला एक वेळ येतो की मी फक्त आता कमेंट वाचत आहे किंवा अशी काही कमेंट आली की कोणीतरी मला सांगतं प्रज्ञा ती कमेंट डिलीट करतं, मी जनरली कमेंट्स वाचते आणि मी झटकन रिप्लाय देते. रिप्लाय मी याच्यासाठी देते की आतापर्यंत हेच झालंय, बायकांनी कोणी येऊन काही बोलून जायचं आणि बायकांनी त्यांना रिप्लाय द्यायचा नाही आणि मग आम्ही बाई आहे म्हणून आम्ही गप्प बसायचं आणि ते चालूच चालू आहे. मला जर मुलगी असती ना, मी हे अजिबात शिकवलं नसतं माझ्या मुलीला की तू असं काय कर. आणि माझ्या बरेचसे फॉलोअर्सला हेच आवडतात, माझं जे इन्स्टंट रिप्लाय असतो ना, आणि तो लोक लिहितात पण त्याच्यामध्ये. आणि लोकांना कळायला पाहिजे की ओरिजिनल प्रज्ञा काय आहे. जे कंटेंट बनवते ती ओरिजिनल प्रज्ञा नाही आहे. बरोबर. आज जी सॅसी सखीमध्ये आलेली आहे ती थोडीशी ओरिजिनल आहे. म्हणजे एक चांदूर बाजारमधली मुलगी, ती US ला गेली, ती US मधनं 15 वर्षांनी, पहिले तर ती US मध्ये राहायलाच रडायची, मग ती तिथे रुळली. आता तिला इंडियामध्ये यायचंच नाही कारण तिला ना फार हे वाटायला लागलं हे काय. आणि एकदा 10-15 वर्ष राहिल्यावर तुम्ही इट्स डिफिकल्ट थोडंसं आपल्यासाठी, बऱ्यापैकी डिफिकल्ट. मला आल्या खूप त्रास झाला. एक तर कोरोना, ते गव्हर्नमेंटचे कामं, मग ते आधार कार्ड, मुलाची ॲडमिशन, बाप रे बाप. पण ते आणि तिकडे अशी सवय नाही का, तिकडे गव्हर्नमेंट कामं म्हणजे जा आणि पटकन. शाळेची ॲडमिशन वगैरे काही त्रासच नसतो ना, प्रत्येक एरियाला अलोकेटेड असतात, तिथेच जायचं आहे नो मॅटर व्हॉट. सो येस. आणि सगळ्या मॅडम पण म्हणजे व्यवस्थितच असतं. अजूनही माझा मुलगा तर त्याच मॅडम शोधतो इकडच्या मॅडम. प्रज्ञा, तुझ्या हजबंडला झालेला आजार, त्यातनं पुढे काय आहे हेही तुला व्यवस्थित माहिती होतं. सो ह्या सगळ्यातनं म्हणजे तू कसं ॲक्सेप्ट केलं, तुला एवढं मेंटली स्ट्रॉंग कसं बनवलंस तू स्वतःला रादर? कारण बऱ्याचशा स्त्रिया असतात ज्यांच्या लाईफमध्ये बरेच प्रॉब्लेम्स असतात आणि मला असं वाटतं तेव्हा मेंटली स्ट्रॉंग असणं स्वतः खूप गरजेचं असतं, पण ते सगळ्यांना जमत नाही. सो तू कसं काय ॲक्सेप्ट केलं? आणि माझ्याकडे ना जरा उलटं होतं. माझा नवरा जरा मेंटली स्ट्रॉंग होता. म्हणजे त्याचं जे होतं ना, त्यांनी 4थ्या वर्गात असताना तो आपली गीता शिकला होता, भगवद्गीता. तर मे बी त्या भगवद्गीतेमुळे ना त्यांनी बराचसा त्याच्यामध्ये विल पॉवर म्हण किंवा समय से पहिले और भाग्य से अधिक, तर तो त्या याच्यावर होतं त्याचं. त्याच्यामुळे तो डिसीज ना त्यांनी अगोदर ॲक्सेप्ट केला. तो मेंटली स्ट्रॉंग झाला. आणि नंतर आता बाई म्हटलं की ते जरा वेगळंच असतं की आता मी काय करू, ते तेव्हा आलं होतं माझ्या डोक्यात की आता कसं होणार. सगळं फ्युचर दिसतं ना, म्हणजे आहे तर आहे 10 वर्ष पण आणि 1 वर्ष पण. हो बरोबर आहे. कारण तुम्ही जर गुगलवर MND बद्दल हे केलं तर मॅक्झिमम 2.5 वर्ष. हा 10 वर्ष म्हणजे खूप झाले. तर ते पहिले त्यांनी ॲक्सेप्ट केलं, मेंटली तो स्ट्रॉंग झाला. नंतर त्यांनी मला सांगितलं, म्हणजे थोडं कठीण गेलं आम्हाला, आमच्या मित्रमैत्रिणींनी सांभाळून घेतलं. कठीण गेलं पण त्याच्यामुळे मी ते ॲक्सेप्ट करू शकले. आणि तो म्हणजे सगळं असं बनवूनच गेला मला की, आणि तो बोलूनही गेला की आता तू सगळं हँडल करू शकते. आणि ते ॲक्सेप्ट करणंच होतं, कारण तुम्हाला तुमच्या आतमधली पॉवर तेव्हाच कळते जेव्हा तुमच्याकडे चॉईसच नसते. बरोबर आहे, राईट. आणि एक स्त्री म्हटलं की आपल्याला ना छोटे मोठे कॉम्प्रोमाइज करायची सवय असते, पण हा माझ्या लाईफमधला खूप मोठं हे होतं. म्हणजे अजूनही देव आहे की नाही मला माहीत नाही. त्या दिवसपासून आम्ही दोघांनी देवाला दुरूनच हे केलेलं आहे. कारण मी तरी अशी आहे की मी कोणाला बोलून देईल, काय करेल, पण माझा नवरा तसा नव्हता, कधीच नाही. तो कधी कोणाला शब्दाने कोणाचंच मन दुखवणार नाही. पण त्याच्यासोबत जर असं झालं म्हणजे जगात देव नाही. पण आता प्रॉब्लेम काय होतो की मुलाला शिकवायचं आहे की जगात देव आहे. आणि मुलाचे प्रश्न तेच आहे की जगात मग देव आहे तर मग डॅडीला असं झालं तेव्हा देव कुठे होता. तू सांगते की सगळं चांगलेच कर्म करायचे, कर्मा इज बॅक, तर मग डॅडीने तर सगळं चांगलं केलं हे पण मला सगळे सांगत आहे, मग ते का नाही आले. आता कारण ती पण जनरेशन आता हो, त्यांचे पण प्रश्न असतात वेगवेगळे. बरोबर आहे. आणि असं आहे मग, म्हणजे एकंदरीतच माझी 24 वर्षाची लव्ह स्टोरी होती 2001 ते 2024. काय प्लॅन्स आहे लाईफमध्ये? म्हणजे आय एम शुअर तू काहीतरी प्लॅन्स केले असतील,
आता बघ इन्फ्लुएन्सर म्हणून माझं जरा बरं चाललंय. तर मग आता वेब सिरीजकडे वळण्याचं आमचं हे आहे, सध्या बोलणं चालू आहे. अच्छा. पण तेही सगळं करून म्हणजे मुलगा, घर आणि ते सगळं करून. अच्छा अच्छा, नाईस. आणखीन काही प्लॅन्स? आणखीन असं काही नाही, एक मुलगा आहे माझा, बस. आता माझे सगळे प्लॅन त्याच्यावर डिपेंड आहे. राईट राईट राईट. प्रज्ञा, तुझी कुठली अशी बकेट लिस्ट आहे का की मला लाईफमध्ये हे तरी ह्या एक गोष्ट किंवा 4-5 गोष्टी अशा कुठल्या आहेत की मला हे लाईफमध्ये करायचंच आहे? माझ्या मुलासोबत मला वर्ल्ड टूर करायची इच्छा आहे. हाऊ नाईस. नाईस. एकदम. सो तुझ्या नवऱ्याच्या आजाराबद्दल तू जे सांगितलं आणि इट इज व्हेरी रेअर डिसीज. सो युजली असं असतं की लोक ना त्यांच्यासोबत जी ट्रॅजेडी होते किंवा काय किंवा सिम्पथी गेन करायसाठी कदाचित दुसऱ्या एखाद्या इन्फ्लुएन्सरनी त्याचा कंटेंट म्हणून वापर केला असता की तर तुला असं कधी वाटलं का की किंवा तू का नाही केलं? बिकॉज आय हॅव सीन युअर रील्स आणि हे तू कधी ते कधी तुझ्या कंटेंटमध्ये कधीच नाही आलं रादर, जोपर्यंत आज आपण बोललो नाही तोवर. सो नाही, कारण मला ना सिम्पथी नको आहे. सिम्पथी मला नकोच आहे. म्हणजे आताही नको आहे. माझं असं म्हणणं आहे की बिचारी नका, कारण मी बिचारी नाही आहे. जी बाई MND पेशंट 10 वर्ष सांभाळू शकते ती बाई बिचारी असू शकत नाही. हे फक्त ते MND केअर गिव्हरलाच कळणार आहे. आणि त्याचा जर मी कंटेंट म्हणून यूज केला असता तर माझ्या नवऱ्याकडे दुर्लक्ष झालं असतं. कारण तुम्हाला ते रोजचे व्हिडिओज बनवा, ते एडिट करा, परत मग ती चिडचिड कुठेतरी नवऱ्यावर निघाली असती, मुलावर निघाली असती, आणि माझा फुल फोकस होता माझा नवरा. आणि कसं असतं की लोकांनी मला विचारलं तू त्याला भेटू देत नाही, आम्हाला तू त्याला भेटू दिलं नाही वगैरे वगैरे. तर माझं ते पहिलेपासूनच होतं की मला ती निगेटिव्हिटीच नकोय की त्याच्यासमोरला बिचारा कसा झाला ग हा, कसा होता, कशी याची पर्सनॅलिटी होती असं वगैरे. ते बिचारा तुम्ही त्यालाही म्हणू नका. MND सोबत जो माणूस डील करत आहे तो बिचारा नसूच शकतो, मेंटली किती स्ट्रॉंग आहे तो. हा. आणि माझं सगळं आजपर्यंतचं इंस्टाग्राम तोच हँडल करायचा. सगळे मेसेजेस, ईमेल, कुठे जायचं कुठे नाही जायचं हे सगळं तो ठरवायचा. त्यांनी मला म्हणजे व्यवस्थित सगळं, कारण त्यालाही त्याचं डोकं बिझी ठेवायचं होतं. राईट राईट राईट. नाही म्हटलं तरी डिपेंडन्सी होती, पण डोकं बिझी ठेवावंच लागत होतं. राईट राईट. आणि माझं असं होतं की इतकं सगळं करून मी ते करू शकत नव्हती, म्हणून आम्ही ते बरोबर वाटून घेतलं की तू माझं हे बघ, मी बाकीचं हे सगळं बघते. आणि नवरा बायकोमध्ये एकमेकांबद्दल अंडरस्टँडिंग नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही. ट्रू. बरोबर. तर मी तर म्हणजे माझे हे जे शेवटचे 10 वर्ष होते यालाच मी खरी लव्ह स्टोरी म्हणेल की ते मी नेलं पुढे. मी ना एक इंस्टाग्रामवरच एक रील बघितली होती, आठवत नाही मला आता कुठल्या इन्फ्लुएन्सरची होती. तर त्याच्यात ते असं म्हणतात की यू फॉल इन लव्ह ट्वाईस. वन्स इज यू से आय लव्ह यू व्हेरी अर्ली, की तुम्ही भेटता, तुम्हाला आवडतं, सगळं छान वाटतं, दॅट इज द फर्स्ट टाईम यू फॉल इन लव्ह. देन लाईफ हॅपन्स. तुम्ही त्या व्यक्तीसोबत राहायला लागता, त्याच्या चांगल्या वाईट सगळ्या सवयी कळतात, आवडी निवडी, तुमचे 2 ओपिनियन्स डिफर करतात, आणि ते सगळं ओव्हरकम करून वेन यू आर अगेन टुगेदर अँड दॅट इज द सेकंड टाइम यू फॉल इन लव्ह. सो यू फॉल इन लव्ह 2 times विथ द सेम. सो प्रज्ञा, ॲज वी आर हॅव्हिंग अनफिल्टर्ड प्रज्ञा राऊत, एक गेम तुझ्यासाठी ठेवला आहे, दिस ऑर दॅट. टेल मी युअर आन्सर्स, तुझे जे पण चॉईसेस असतील. आर यू अ मॉर्निंग पर्सन और नाईट आउल? नाईट आउल. टी और कॉफी? टी. Yes. Gym workout or home yoga? Home yoga. Home yoga. What's your preference? Netflix binge or reading a book? Reading book. Reading book. Staying in or going out? Staying in. Staying in. Food wise, sweet tooth or spicy? Spicy. Pizza or pasta? Pizza. Street food or fine dining? फाईन डायनिंग. गुड. चलो, हा गेम इथेच थांबूया. जे आत्तापर्यंत जे काय तुझं लाईफ स्टोरी होती आणि तू US ला गेली, परत आली, एका आजारासोबत डील केलं, देन यू बिकम अ इन्फ्लुएन्सर. तू काय सल्ला देशील आमच्या ऑडियन्सला, एस्पेशली मी म्हणेन बायकांना, काय ॲडवाईस देशील? तू स्वतः मेंटली इतकी स्ट्रॉंग आहेस, तर तुझा एक्सपिरियन्सवरनं आय एम शुअर दे कॅन लर्न समथिंग. नाही, आता
बघ, ट्रोल करणाऱ्यांना किंवा क्रिटिसाइज करणाऱ्यांना कळलं असेल की ही जी प्रज्ञा राऊत रीलमध्ये दिसते ती रिअल प्रज्ञा नाही आहे. कारण बायका कशा सहज बोलून जातात, ग इतका वेळ कसा मिळतो तुला मेकअप करायला, रील्स बनवायला. अरे तो बायकांनाच स्वतःसाठी वेळ काढावा लागतो. राईट. तर बायकांसाठी माझा एक सल्ला आहे की असं काहीही होत असेल तर स्ट्रॉंग राहा. पहिले तर हजबंड वाईफ एकमेकांना समजून घ्या. कारण आपल्याकडे कसं होतं, बर्डन येतं त्याचं. आता हे कसं फायनान्शियली म्हणा, आणि बायकोला ना इन्व्हॉल्व केल्या जात नाही. आम्ही दोघं US मध्ये असल्यामुळे काय व्हायचं की त्याला मी आणि मला तो डॉक्टरकडनं आलं की तो मला सांगायचा हे असं आहे सगळं, पुढे हे असं होणार आहे. गुगलवर मी वाचलं की मी त्याच्याजवळ जायची, काय रे हा तर हे असं असं लिहिलेलं आहे इथे, तर याचं काय असं, तर तुम्हाला समजून सांगायचं. तर पहिले तर दोघं एकमेकांना समजून घ्या. कारण आता कसं झालंय की हे आजार आहेच आहे. आता जसं तू म्हणाली की मला याचा कॉन्टेंट करावासा वाटला नाही, मे बी मी आता त्याचा कॉन्टेंट करेल. कारण आजकाल ना MND, अल्झायमर, पार्किन्सन हे खूप कॉमन होत आहे आणि लोकांना याच्याबद्दल माहितीच नाही. अजूनही लोक MNDला पॅरालिसिसच समजत आहेत. अच्छा. म्हणजे MND मध्ये तुमची बॉडी हळूहळू पॅरालाइजच होते, पण नॉट लाईक दॅट पॅरालिसिस. तर आता मी त्याच्याबद्दल सांगेल, किंवा अजूनही माझं ऑडियन्सला आहे की असं जर तुमच्या याच्यात कोणी असेल तर तुम्ही मला पर्सनली मेसेज करू शकता, किंवा हिलिंग MND म्हणून आमचा ग्रुप आहे, यूट्यूबवर पण तुम्ही व्हिडिओज वगैरे बघू शकता. आणि अशा कुठल्याही गोष्टीशी जर तुम्ही डील करत असाल तर पहिले तुम्ही नवरा बायको एकमेकांना समजून घ्या, नंतर फॅमिलीला इन्व्हॉल्व करा. मे बी ते सासू सासरे असेल, आई वडील असेल, किंवा तुमचे मुलं असेल. कारण पहिले तुम्हाला दोघं मिळून स्ट्रॉंग व्हायचं आहे, त्याच्यानंतर तुम्ही बाकीच्यांशी डील करू शकता. तर आणि अशी जगात कुठलीच गोष्ट नाही आहे जी एखादी बाई करू शकत नाही. रील आणि रिअल हे दोन्ही शब्द खूप सिमिलर वाटत असले तरी त्याच्या अर्थांमध्ये खूप जास्ती अंतर आहे, आणि ते आज आपण प्रज्ञाकडनं ऐकलं आहे. सो आजच्या या एपिसोडचा क्लोजरही आपण प्रज्ञाच्या टिपिकल स्टाईलमध्ये करूयात. तर आतापर्यंत तुम्ही रीलमधली प्रज्ञा बघितलेली आहे, तर सॅसी सखीमध्ये तुम्ही बघणार आहे रिअल प्रज्ञा. तर सगळ्यांनी हा एपिसोड नक्की बघा, नाहीतर मग म्हणाल सांगितलं नाही.